वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला माहीतच होतं की तुम्ही सकाळी ब्लॉग पाहिलाच आपला की किचनची साफसफाई चालू होती आणि मी अर्धाच ब्लॉग अपलोड केला होता कारण व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे. तर आता राहिलेला ब्लॉग मी अपलोड करते तेही मला वाटतं लेटच होते संध्याकाळी खूप एडिटिंगला थोडंसं लेट झालं त्याच्यामुळे. झाले आज बऱ्यापैकी सगळी साफसफाई आवरून घेतलेली आणि आज कसल्याही परिस्थितीत सगळं आवरायचं होतं ना त्याच्यामुळे. तर इथं आता माझं स्वयंपाकाचं टाईम झालेलं आहे तर मला स्वयंपाक बनवायचं आहे पण म्हटलं ते करत करत अगोदर इथली भांडी वगैरे वरची आहे ते आवरून घेऊया कारण लागणार कसं होतं ना सारखं सवय असते ना आपण 100 वेळा ट्रॉलीला हात लावतो आणि मग ते भांडी वगैरे नसलं की जरा अवघडल्यासारखं होतं म्हणून म्हटलं लागणारे जे आहेत तेवढे अगोदर पटकन ठेवून घेते आणि मग परत बाकीचं आवरते. इथं बघू शकताय खिडकीमध्ये ना मी मसाल्याच्या भरणी वगैरे तुम्ही बघितलं होतं अगोदर ते सगळं ठेवलं होतं ना त्याच्यामुळे ते सगळं साहित्य मी अगोदर खाली ट्रॉलीत मांडून घेतलं कारण म्हटलं तर तडका दिल्यानंतर परत सगळं चिकट उडून बसेल ना त्याच्यावरती म्हणून. आणि मग आता इकडे भाजी बनवायला लागलेली आत्तींना म्हणलं तोपर्यंत मला कणिक मळून द्या आणि आरोदाचा इकडं पाठीमागे अभ्यास चालू आहे तो बसला आहे ॲक्च्युली इथं पण कॅमेरामध्ये दिसत नाही आहे. तर आता आत्ती कणिक मळून देतील मला तोपर्यंत मी बाकीची भांडी वगैरे मांडून घेते कारण आता कसं झालं की डबे वगैरे घासायचे आहेत ना सगळे रिकामे करून ठेवलेले आहेत. माझा ते घासायचे आहेत पण आता संध्याकाळ होत आले म्हटलं कसल्याही परिस्थितीत म्हटलं संध्याकाळी सगळे डबे घासून ठेवायचे म्हणजे कसं सकाळी आपल्याला सगळं व्यवस्थित मांडता येईल म्हणून. तर त्याच्यासाठी माझी थोडी घाई गडबड चालू होती ना जास्त. आणि पावसाचं वातावरण आहे तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी तर असं होतं की लाईट लावलं की नाही एवढे म्हणजे असे एवढे किडे आलेले असतात ना बाहेर वगैरे असं सगळी तर वेगवेगळी काय म्हणतात ते पाखरी वगैरे असतात की तसलं लय बरंच काही काही वेगवेगळ्या प्रकारचे असतात सगळे आणि एवढं म्हणजे हे होतं ना की बाहेर बसायला सुद्धा अवघड होते. पण आता म्हटलं उद्यासाठी जर काम ठेवलं तर होणार नाही. ॲक्च्युली हा व्हिडिओ आपला कालचा आहे बरं का आणि आजचा दोन्ही मी ॲड केलेले त्याच्यामुळे तुम्हाला सगळा व्लॉग आणि सगळी साफसफाई जेवढी झाली ना आजची आपली किचनची सगळं पूर्ण तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यामुळे व्लॉग आपला कुठे स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. आणि इथं तर आत्तींसोबत गप्पा मारत मारत माझं काम चालू आहे. आणि इथं बघू शकता हे बघा आता राहिलेलं आहे जे मसाले वगैरे मी नाही का तुम्हाला दाखवलं होतं ते पातेल्यामध्ये सगळं एका काढून ठेवलं होतं. तर जे ते ज्याच्यामध्ये मी इथं आता घालून ठेवते आणि मग सगळ्यात लास्टला तुम्हाला दाखवते. आणि खरं सांगू का गेल्या वेळेस साफसफाईचे ब्लॉग टाकले तेव्हा तुम्ही म्हणाला की मला म्हणजे तसे मॅट वगैरे भेटतात आपले ट्रॉले टाकायचे वगैरे. तर मी त्यावेळेस ठरवलं होतं की हां आता घेऊ आपण म्हणजे नंतर आणि परत नंतर असंच ते राहून गेलं विसरून गेलं. आणि आता जेव्हा साफसफाई करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हां आपल्याला तसे मॅट घ्यायचे होते ट्रॉलीमध्ये टाकायला पण आता काही सध्या नाही आता जवळ. मग मी म्हटलं जाऊ दे आता हे आता म्हणजे नाही का एवढं आपलं दसऱ्याचं झालं की नाही मग पहिला ते ऑर्डर करू म्हटलं घेऊ. कारण आता म्हणजे कसं होतं सध्या तर मी पेपरच टाकते त्याच्यामध्ये खाली पण बऱ्याच वेळा असं होतं ना की चुकून कुठं पाणी वगैरे पडलं किंवा काय झालं तर पेपर लई खराब होतो किंवा कशात काय अडकलं की पेपर लगी फाटला जातो ना तसं मॅट खरं तर इझी पडते. पण बघू आता नेक्स्ट टाईम दसऱ्याच्या टायमिंगला तर असतील माझ्यापाशी कारण असं होऊन जातं ना की ते आपलं तेवढंच काम वगैरे चालू असेल तर त्यावेळी आपलं लक्षात येतं आणि परत मग नंतर राहून जातं इकडं तिकडं कामात विसरून जातं. तसंच माझं झालं कारण गेल्या वेळेस मला तुम्ही कमेंट करून मला सुचवलं होतं ना की ताई तू मॅट वापर वगैरे असं म्हणून. पण मी परत विसरून गेले नंतर राहून गेलं कामाच्या आपल्या ह्याच्यामध्ये. आणि आता मला साफसफाई करताना लक्षात आलं. तर आता ह्यावेळेस आठवणीनं घेऊ बघू वापरल्याशिवाय तर कळणार नाही ना कसे असतात ते. कधी वापरलेच नाही आहेत अगोदर तर तसं पेपर पण टाकत नव्हतं ट्रॉलीमध्ये घासून जसं आहे तसं ठेवत होतं. पण आता कसं मुलं वगैरे आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं ठेवावं लागतं ना नाही तर सांडासांडी करतात बरीच. आणि इथं बघा आता 7 वाजलेले आहेत आता मी इथं भांडी घासायला आले बाहेर. आहा ठेव तिथं खाली कट्ट्यावर ठेव आणि दरवाजा बंद करा किडे यायला लागले तर 7 वाजलेत 7 संध्याकाळचे आहे नसता अंधार पडलाय दिदा आमची झोपून उठली आता राहिले काढायचं रे तेवढं डबे एखादले
मम्मा कधी राहिला अजून वर केवढं पडायला लागले तर आवरा लवकर. नाही नाही आता सारखं नाही झालं डबा ठेवलं दवाने. नको नको आता तिथं पडतं मला आवडू दादा पटकन. नको दे तू ऐक ना आता जरा. आणि इथं बघू शकता बघा भांडी घासून झालेले आहेत आता. तर आता यांच्यासोबत जाऊन एक चक्कर मारून येते. अहो कुठं आहे दिसा पण भिजले पूर्ण. चप्पल वल्ली माझी दिसा ना सुद्धा तुम्ही कॅमेरामध्ये कसं दिसतंय बघू. टॉर्च आहे कॅमेराची बघू इकडं एकदा. होय का. आणि इथं बघू शकताय बघा आता फक्त किचनच्या खिडक्या राहिलेल्या साफ करायच्या आणि देवघर एक राहिलेलं घासायचं आणि फ्रीज एक राहिलंय. बाकी तर सगळं झालंय पण आजच्या दिवसात आज हे सगळं होतंय. पण इथं आज एक गोष्ट चांगली झाली की आमचे साहेब म्हणले आज मी करू लागतो तुला खिडक्यांची साफसफाई. त्याच्यामुळे आज त्यांना घेतले मदतीला. वाटतंय का उघडली. आणि इथं काय झालं होतं की खिडकीमध्ये ना खाली जे आपण स्लाइड करतो ना तिथं खूप चिकट झालं होतं. त्याच्यामुळे जरा जास्त घासाघासी करायला लागणार होती. आणि ऑलरेडी मला आता सगळीकडे घासून पुसून असं झालं होतं की थोडंसं उजवा हात थोडासा नाही कसं जरा आतमध्ये मसल्स आपले दुखतात ना तसं दुखत होतं. मग मी म्हटलं ह्यांना मला काय आता जास्त घासायचं पुसायचं म्हणजे व्हायचं नाही किचनचं. म्हणजे आता किचनला कसं जरा जास्त एनर्जी लागते ना आणि किचनच मागं राहिलं होतं. तर हे म्हटले आज निवांत होतो ह्यांनाही थोडं काम कमी होतं म्हणजे नव्हतंच तसं. आत बाहेर बघत बघत म्हटले करून देतो म्हणून मग आज हे लागले तर करायला. त्याच्यामुळे म्हटलं चला आता ह्यांच्या हाताखाली देते पटापट एवढं सगळं करून घेते आणि मग बाकीचं सगळं मांडून घेते. आणि तुम्हाला तर माहिती असेल की तुम्ही आपले चैत्रातले नाही का साफसफाईचे मी व्लॉग अपलोड केले होते आणि दसऱ्याचे पण. त्यात तुम्ही बघितलं असेल की ज्यादा तर म्हणजे मीच असते ना साफसफाईला वर खाली इथं. आणि आज कसं झालं की ह्यांना काम नव्हतं त्याच्यामुळे निवांत असल्यामुळे मला जरा ह्यांची हेल्प झाली. जरा म्हणजे नाही जास्तच झाली. कारण इथलं बराच वेळ जातो हे सगळं घासून पुसून काढायचं. वरच्या पण नाही का भिंतीला वरती चिकट वगैरे बसतं जरा. आणि मेन म्हणजे ते असं खिडकीच्या खचातनं वगैरे बरीच घाण बसते आणि जाळीची खिडकी त्याच्यामध्ये चिकट बसतं. मग ते ह्यांनी असं ते STP चालू केली होती ना प्रेशरनं धुत होते आणि मग मी लिक्विडचं पाणी टाकत होते. मग त्याच्यामुळे म्हटलं जरा थोडं नाही का पाणी असं जास्त प्रेशरनं येत होतं आणि म्हटलं जरा चांगलं निघल स्वच्छ म्हणून. आणि इकडं ह्यांचं धुवायचं चालू आहे माझं मध्ये मध्ये चालू होतं. कट्ट्यावर पाणी जरा जास्त होत होतं आणि ते काढायचं पण चालू होतं आणि परत म्हटलं टाईलला वगैरे सगळीकडे लिक्विड लावून घेतलं. म्हटलं कधी नव्हे ते पहिल्यांदा असं नाही का आम्ही पाईप लावून इथं आम्ही असं धुवून काढायला लागलो होतं. आणि इथं तुम्हाला सांगू का हे बघा चुकून ट्रे पडला आणि खाली माझ्या पायावरच पडला. थोडंसं टाचाला माझ्या नॉर्मल लागलं होतं म्हणून हे विचारत होते. आणि काय झालं की म्हटलं तर कधी नव्हे ते पाईप घेतले ना आतमध्ये तर सगळे टाईल वगैरे एकदम प्रेशरनं धुवून काढू. पण असं झालं की इकडं एवढी साफसफाई झाली होती माझ्या अलीकडची आणि परत वरनं कट्ट्यावरनं पाणी परत खाली ट्रॉल्यांच्या खाली गेलं. थोडंसं मला ताप झाला डबल पुसून काढायला. पण म्हटलं ठीक आहे ना चकाचक तर निघालं सगळं. निघाल चकाचक. हा आणि कसं होतं ना कट्ट्यावर किचन कट्ट्यावर किती पाणी बसणार ना. मग त्याच्यामुळे ती माझ्यासारखी गडबड चालू होती की वायपरनं पाणी काढायचे. आणि त्यात मला वाटत होतं की हे कट्ट्यावर उभारलेत वरती साफ करायलेत खाली पाय वगैरे घसरायचा समजायचं नाही. पाण्यात आता होतं नाही का कट्टा अगोदरच ते नाही काय म्हणतात ते एकदम मऊ मऊ असतं आणि परत ते सगळं लिक्विडचं पाणी
मग त्याच्यामुळे ते सारखं माझं मध्ये 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 चालू होतं. म्हणलं आता ह्यांची इथली साफसफाई करून होईपर्यंत मला काही दुसऱ्या कामाला हात लागायचा नाही. मग तरी इकडं उठत बसत मी आपलं टेबल वगैरे नाही का, आपलं खुर्ची टेबल सगळं स्वच्छ पुसून घेतलं, डायनिंग टेबल वगैरे आपलं. आणि इकडं मग अधूनमधून हे माझं चालूच होतं इकडं. आता झालं इथलं वरचं एवढं ह्यांनी पुसून घेतलं की नाही, मग बाकीचं सगळं कपाट वगैरे आवरून घेते आणि मग सगळं झाल्यानंतरचं तुम्हाला व्हिडिओ दाखवते. कारण आता बरेच आपले साफसफाईचे ब्लॉग चालू होते ना, तरी 2 दिवस तर मी परत शूटच घेतलं नाही. कारण कामात एवढं राहून गेलं की म्हणजे नाही का, मोबाईलकडे लक्षच नव्हतं आणि असं वाटायचं की टाईम कमी आहे ना, झालंच पाहिजे. आज तर कसल्याही परिस्थितीत झालं पाहिजे म्हणून ठरवलं होतं. पण आता वाटते होईल सगळं. ह्यांची हे खूप खूप हेल्प झाली मला यावेळेस. जरा बरं वाटलं. म्हणजे नाही का, असं वाटतं की कधी कधी वाटतं की सगळा पसारा आपणच काढायचा, सगळं परत धुवायचं ठेवायचं, पुन्हा आपण सगळं मांडायचं. म्हणजे कसं होतं, काढतो आपण भरपूर, पण एक एक गोष्ट ठेवायची म्हणलं ना, परत ते त्याच्यावर आळस येतो आपल्याला. बाकी घासाघासी करायला काय वाटत नाही, पण बाकीचं बारीक सारीक ठेवायचं म्हणलं की खूप म्हणजे नाही का, असं काय म्हणतात ते, कंठाळा आल्यासारखं होतं. पण आता ठीक आहे, आता ह्यांनी इकडं करू लागल्यामुळं मला अजून थोडी माझी एनर्जी होती शिल्लक. कारण आज काय लय वेस्ट गेली नव्हती. वेस्ट म्हणजे कामात काय गेली नव्हती. त्याच्यामुळे घेते आता आवरून झालं सगळं. आणि इथं बघू शकताय बघा, हे बघा सगळं आता पसारा इथं लावून घेतलेलं आहे. ट्रॉल्या वगैरे हे करून थोडंसं कधी कधी असं होतं ना, चहापत्ती किंवा साखर असं काहीतरी सांडलं जातं. त्याच्यामुळे त्या छोट्या छोट्या ड्रावरमध्ये फक्त पेपर टाकले आणि बाकी सगळीकडे मग भांडी वगैरे काय आहे अशी सगळी मांडून घेतली. हे बघा आता कसं सगळं साफसुथरं झालं ना, बरं वाटतं जरा. आणि इकडं ह्यांनी खिडक्या वगैरे क्लीन करून दिल्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, एकदा सोडून माझा 4 वेळा पोछा लावून झाला किचनला, कारण सगळं किचनमध्ये पाणी पाणीच झालं होतं. आणि इथं बघा, हे सगळं मसाल्याचं ड्रावर आहे, ह्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे आहेत एक्स्ट्राचे वगैरे, असं ठेवलं जातं मी. आणि इकडं पण भांडी वगैरे आहेत. झालं आता इकडचं आवरून, बाकीचं कपाट आवरलेलं दाखवते तुम्हाला आता. हे बघा, आणि इथं बघू शकताय बघा, हे फ्रीजच्याकडेच आपलं कपाट आहे. इकडचं म्हणजे थोडंसं जे एक्स्ट्राचं असतं ना, ते इथं ठेवलं जातं. म्हणजे नाही का, आपलं उन्हाळी सामान वगैरे, कुरडई पापड वगैरे सगळं. आणि ह्यावरच्या तर ह्याच्यामध्ये म्हणजे सगळे काचेचे आपले ग्लास वगैरे, डिनर सेट जे आहेत ना, की फुटण्यासारखं वगैरे असतं, ते वरती ठेवून टाकलेलं असतं. जेव्हा लागायचं तेव्हाच काढायचं. आणि हे आपले रोजचे वापरातले 2 हे कप्पे आहेत तिथले. आणि इथं बघा मसाल्याची भरणी वगैरे आहे, जास्त पॅक करून ठेवले. आणि दुसरं म्हणजे दोरडी होती जुनी, आणि त्याच्यामध्ये काय कॅरी बॅग वगैरे जे एक्स्ट्राच होतं ते लागणार होतं, अजून थोडंसं साहित्य राहिलं होतं. त्याच्यामुळे ते तात्पुरतं तिथं ठेवलं होतं. तर हे असं आवरून झालं होतं इथलं कपाट. आणि इकडं बघू शकताय तुम्ही, हे बघा इकडच्या तर सगळी भांडी मांडून घेतलेली ते कपाटातली. ह्यावेळेस थोडंसं जरा चेंज केलं मांडण्यात थोडंसं. म्हणजे आता थोडे काय काचेचे आपले ग्लास वगैरे जे वरती वापरातले होते ना, ते थोडेसे फुटले वगैरे होते. त्याच्यामुळे म्हणजे नाही का, अगोदर ते मग तिथे एक रिकाम आपलं ट्रे वगैरे राहत होतं, तर थोडं वेगळ्या पद्धतीने जरा ठेवून घेतलं. इकडं मागं केकचे आपले कलर ते आहेत, इसेन्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे बघा इथं जग वगैरे ठेवलेले आहेत. हे काचेचे ग्लास आहेत, ते म्हणजे जे आले गेले पाहुण्यांसाठी असतं ना वरती. इथं मुलांची औषधं आहेत, इथं थोडे 7-3च्या औषध गोळ्या असतात आपलं रोजचं रेग्युलरमध्ये. आणि इकडं काय मग मुलांच्या बॉटल वगैरे असं ठेवलेलं आहे. जरा थोडंसं म्हटलं थोडं सुटसुटीतच ठेवूया. आणि हे बघा इथं डबे वगैरे पण, म्हणजे फक्त मोकळं काय ठेवलं नाही, सगळं जे आता डब्याने जे काय आपलं साहित्य आपण ठेवलेलं असतं ते सगळं भरून ठेवलं. त्याच्यामुळे बराच टाईम गेला माझा सगळं आवरण्यामध्ये. आणि आता मंदिर तेवढं राहिले तर ते दाखवते. मंदिर बाकी आहे माझं, घासून काढायचं राहिले. आता संध्याकाळी करते तेवढं, म्हणजे सगळी कामं झाली. आणि इथं बघा आता इथं काय राहिलेलं तर भांडी कोंडी काय होतं तेवढं ते पण धुवून टाकले. तेव्हा त्यांनी साफ करू लागले म्हणून जरा थोडंसं लवकर झालं. आणि इथं बघू शकताय मंदिर बघा, आपलं आल्यानं असं मस्त चकचकीत घासून काढलेलं आहे. आता उद्या फक्त सकाळी घट बसवायचे, त्याच्यामुळे सगळे देव वगैरे असे म्हणजे नाही का, पितांबरीनं घासून वगैरे साईडला ठेवलेले. तर बघू शकता इथं. तर
कसा वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा, कारण अशी झाली माझी साफसफाई किचनची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.